उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊया. संपूर्ण आपण एकत्र केलं तर 4.25 एकर जागा जवळपास होईल. 2.5 एकर ती आणि इथं नवीन घेणार 53 गुंठे का काहीतरी नवीन घ्यावी लागते आणि जुनं असणार भाग असं 4.25 एकर जागा जवळपास पुण्याच्या हार्ट ऑफ द सिटीमध्ये हे स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. आता हे होत असताना आम्हाला सरकारचा प्रयत्न, महानगरपालिकेचा प्रयत्न हाच राहील की त्याच्यामध्ये कुणाला त्रास होता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे रस्ते आहेत, त्यांनाही पर्यायी रस्ता हा द्यावा लागेल. उद्या कुणाला असं वाटतं कामा नये की हे स्मारक जोडलं गेल्यामुळं आम्हाला फार लांबनं हेलपाटा मारावा लागतो. कारण प्रत्येक जण आपला स्वतःचाही विचार करतो. तर ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून मार्ग काढायची मानसिकता महानगरपालिकेने केलेली आहे, त्यांच्या सगळ्या अधिकारी वर्गाने केलेली आहे. आणि मी पण आता समजून घेतलं, आता सर्किट हाऊसला गेल्यानंतर मला ते प्रेझेंटेशन पण देतील. ते प्रेझेंटेशन पण आम्ही बघू आणि त्याच्यातून अतिशय चांगलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून त्या बाबतीमध्ये करेल. जसं आपण लघुजी वस्ताद साळवेंचं केलं, जागाचा 86-87 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आणि तिथं बाकीचे जे काही आता वास्तू उभी राहणार आहे, पुतळा उभा राहणार आहे, ते सगळं आमचे महानगरपालिका करणार आहे. तशाच पद्धतीनं सुदैवाने मी इथला पालकमंत्री पण आहे, माझ्याकडे अर्थ विभाग पण आहे. त्याच्यामुळं त्याची काय किंमत होती, काय रक्कम येते पुढं ती बघून तसं शासन निर्णय घेईल. त्याच्यामध्ये शासनाची पण भूमिका पॉझिटिव्ह आहे. दादा, भिडेवाड्याची पण आपण पाहणी केली हो. सर. नाही, भिडेवाड्याचं मी सकाळी सांगितलं. भिडेवाड्याच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ती जागा मात्र फार कमी आहे. 3.25 गुंठेच जागा आहे आणि समोर आपला रस्ता आहे, जिथं आपला दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या बरोबर साधारण समोर ते येतं. त्याच्यामुळं चारही बाजूला सेटबॅक सोडावं लागतील. ते करून आयुक्तांनी मागाशी मला सांगताना सांगितलं जवळपास 14 मजले वर जावं लागेल. आता इतके मजले जाण्यात काही अर्थ नाही. त्याचं म्हणजे उभा फारच कमी रुंदीचं ते होईल. त्यापेक्षा किती रुंदीचं केलं, 6 मजली जावं, 7 मजली जावं वाटताना तर ते बाहेर हेरिटेज स्ट्रक्चर वाटलं पाहिजे. आतमध्ये मात्र मग शाळा भरत असताना सगळ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सगळ्या सुविधा तिथं देता आल्या पाहिजे. एक तिथं अडचण आहे पार्किंगची अडचण दूर करण्याच्या करता आम्हाला तिथं पाठीमागे एक जागा आहे जी मगाशी सुचवलेली आहे. ती जागा खास ह्या पार्किंगच्या करता देता येते का असाही प्रयत्न आम्ही लोक करणार आहोत. आणि तिथं पण चांगलं, आता ती तर फार सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेली होती. माझ्या माहितीप्रमाणे 4/12/2023 जिल्हाधिकाऱ्यांनी तो सगळी जागा ताब्यामध्ये घेतली आणि कॉर्पोरेशनकडे हँडओव्हर केली. कॉर्पोरेशननी आता तिथं पत्रा मारलेला आहे. आता तिथं ज्यांनी हायकोर्टात गेले, जे कोणी सुप्रीम कोर्टात गेले, तिथं न्यायव्यवस्थेने जो काही न्याय द्यायचा आहे तो दिलेला आहे. त्याच्यामुळे तिथं आता कुठली अडचण राहिलेली नाही. शाळा शक्य आहे दादा तिथं, कारण खूप आता बघू. तिथं 100 वर्षापूर्वीची शाळा होती. सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी तिथं न केली, क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी. त्याच्यामुळं त्यांना एक आठवण पण राहिली पाहिजे पुढच्या अनेक पिढ्यांना, इथं विशेषतः मुलींना, की आपल्याला पहिल्यांदा मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये होतील. म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे चांगल्या पद्धतीनं तिथं शाळा करायची. आता मी आयुक्ताला विचारलं की आपण त्यांच्या नावाने ती शाळा सुरू करतोय, त्यावेळेस काही तज्ज्ञांचा पण आम्ही सल्ला घेणार आहे, किंवा तुम्ही जर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असाल किंवा तुमचं काय मत आहे, ह्यांचं काय मत आहे, आणि इतरांची वेगवेगळ्यांची मतं घेऊन त्याच्यात जो चांगला पर्याय होईल, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे 4-5 हेरिटेजचं काम करणारे. आता आपल्या पुण्यामध्ये देखील बऱ्यापैकी हेरिटेजचे कामं करणारे लोक आहेत. आपलं पाठीमागे तुम्हाला आठवत असेल आपलं विभागीय आयुक्त कार्यालय आपण त्यांच्याकडनं करून घेतलं. आता ससूनची काही कामं त्यांच्याकडनं चाललेली आहे. मधी भाऊसाहेब रंगारी आपलं जो 5 मानाच्या गणपतीपैकी एक आहे,
त्यांनी पण फार सुंदर काम मी मध्ये गेलो होतो पाहायला. चांगलं काम केलेलं आहे. ते हेरिटेज काम करणाऱ्या आर्किटेक्टलाच दिलेलं होतं. तशा प्रकारे कॉर्पोरेशन आणि राज्य सरकार मिळून ह्याच्यामध्ये पुढाकार घेईल. दादा डीपीडीसीची बैठकीचं कारण तुम्ही पालकमंत्र्यांची जबाबदारी घेतली मात्र अजून घेतो, काळजी करू नका. निधीवरून काही तुम्ही काळजी करू नका. साधारण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जसं सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे होईल. सोलापूरला राधाकृष्ण विखे पाटलांनी सूत्र ठरवलं होतं 3 पक्षाला साधारण कशा कशा पद्धतीने द्यायचं. तशाच प्रकारचं सूत्र मी इथं ठरवलंय. माझी परवा चंद्रकांत दादा पाटलांशी पण चर्चा झालेली आहे आणि आपल्याला खमंग बातम्या मिळणार नाही अशी काळजी घ्या. दादा भुजबळ साहेब नाराज आहेत जरांगेंवरनं. जरांगेचे जास्त पाटलांची आज सभा आहे, त्यांच्या शेवटची तारीख आहे. त्या बाबतीमध्ये सरकार चर्चा करत आहे. तुम्ही पण सगळे बघताय. कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतनं मार्ग निघत असतो. कधी चर्चा थांबवायची नसते, ती चर्चा चालू आहे. नेमकं कोण कोणाला भेटेल कळतच नाही. नाही, आता कुणाला काय म्हणायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. स्वतः एकनाथराव शिंदेंनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता, अर्धपुतळा, त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे. वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील, त्यांना सगळ्यांना या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना इतर ज्या घटकांना आरक्षण दिलंय त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे. हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं. आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले आहेत. आम्ही पण वेळोवेळी मीडियाला सांगितलेलं आहे. जरांगेंचे डिमांड रोज बदलत जातात. तो त्यांचा अधिकार आहे. दादा त्यांनी एक नवीन मागणी केली की ऐकून घ्यायचं मुलालाही कुणी काय मागणी करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील. कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो. त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढे टिकलेलं नाही हायकोर्टातच, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळ्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असते, त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतं. त्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे आणि म्हणून आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे हा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागतोय.